आता हे बघितलं का, जीव एवढा पण कामं आमची नेक्स्ट लेवलची आहेत. असा आंबा खायला कुठून शिकलाय देव जाणे. आज तर आम्हाला सकाळी सकाळीच खेळायला जायचं होतं, पण खाली कोणीच नव्हतं, त्यामुळे त्याला टीव्ही लावून दिला आणि मी घेतली नाश्त्याची तयारी करायला. आज तर दोघंच नाश्त्याला होतो, त्यामुळे जास्त काही नाश्ता नव्हता बनवायचा. त्यामुळे दोघांपुरतेच पोहे बनवले आणि दूध पण इथे गरम करायला ठेवलं आणि दोघांची ताटं रेडी केली आणि मस्त नाश्ता केला. आणि बघा खाली खेळून आलाय हा, तरी पण याला लगेच आंबा पाहिजे. मग काय दिले कट करून आंबे आणि पहिला त्याचा शर्ट काढला, कारण की शर्ट होता व्हाईट आणि शर्ट तर तो खूप खराब करतो. त्यामुळं त्याला शर्ट काढूनच मी आंबे खायला बसवते. आणि आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे आंबे तर झालेच पाहिजे. आणि बघा सगळे बोलतायत ना दुष्काळ पडेल पडेल. हा दुष्काळ तर माझ्या घरापासूनच पडेल असं वाटतंय मला, कारण की थोडीशीच खिचडी साबुदाणा होता आणि 4 बटाटे मी कट करून टाकले होते, कारण की साबुदाणा आणायलाच कोणी नव्हतं. त्यांना मी कालपासून म्हणते आणा आणा, पण ते काही आणतच नव्हते. त्यामुळं आणि उपवास तर त्यांनाच असतो, त्यामुळं मग थोडीशी साबुदाण्यामध्ये मी खिचडी बनवली त्यांच्यासाठी. त्यानंतर मस्त किचन बिचन आवरलं, भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि सोफे वगैरे क्लीन करायला घेतले. आणि तो गेला होता खाली खेळायला. आणि आता असं झालं आहे की त्याची शाळा कधी भरेल असं झालं आहे मला, कारण की तो खूप वैताग देतो. आणि त्याच्या मित्राची शाळा आजपासून सुरू झाली आहे, त्याची शाळा 15 जूनपासून आहे. त्यामुळं त्याला पण असं खाली खेळायला जास्त कोणी भेटत नाही आता, त्यामुळे तो बोर होतो आहे. आणि असं झालं आहे की खरंच त्याची शाळा लवकर सुरू व्हायला पाहिजे. हे बघा माझं सगळं घर क्लीन झालं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चलो बाय.